समाचार अब तक, सत्य का साहस। श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं बोरगाव येथील साई मंदिरातून प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही श्री साईबाबा वर्धापन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तसेच साईबाबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यंदा या पालखीचे 18वे वर्ष होते। ही पालखी एकता नगर, बर्डे लेआउट, पटेल नगर, बोरगाव येथून भ्रमण करून साई मंदिर येथे समापन करण्यात आले। या पालखीमध्ये पश्चिम नागपुरातील आमदार विकास ठाकरे, समाजसेवक नरेश बर्डे, नरेंद्र जिचकार, अध्यक्ष मुकेश ढगे, घनश्याम मांगे, भूषण शिंगणे इत्यादी मान्यवर या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते। 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। 13 फेब्रुवारीला भव्य कीर्तन कार्यक्रम संपन्न झालाय। तसेच येत्या 15 फेब्रुवारीला भावी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। याशिवाय 15 फेब्रुवारीला गोपाल काळाचे कीर्तन दुपारी 2 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत आयोजित केले आहे। या पालखी सोहळ्यामध्ये परिसरातील लोकांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या। तसेच साईबाबांची वेशभूषा परिधान करून युवकांनी सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। बग्गी, रथ, घोडेची या पालखी सोहळ्याला हजेरी होती। हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या पालखी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। श्री साई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे हा आयोजन मुकेश ढगे आणि मुकेश वारकर आणि त्यांच्या ट्रस्टचे जे पदाधिकारी आहे, माझा लहानपण या बोरगावच्या इथे झालेला आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, या ठिकाणी सगळ्यात एक सुंदर असं आयोजन हे चॅरिटेबल ट्रस्ट करत असते। सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान मी हजर होतो। पालखी निघाली, त्या पालखी निघत असताना एकात्मता नगर, बर्डे, बोरगाव नंतर योगेश नगर अशी ही पालखी फिरून एक समाप्ती त्या मंदिरात होते। आणि वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवेळेस मी या कार्यक्रमाला हजर राहतो आणि सहकार्य करत असतो। बोरगावचे माझे वरिष्ठ माझे भाऊ घनश्यामजी मांगेसुद्धा इथे हजर राहतात आणि या पालखीचा कार्यक्रमाचा आम्ही सोहळा करत असतो। आणि 15 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये एक महाप्रसाद इथे केला जातो। त्या महाप्रसादाला झिंगाबाई टाकळी, बोरगाव, हजारीपाट येथील सगळे लोक मोठ्या आनंदाने येऊन त्या प्रसादाचं श्रवण करतात। या क्षेत्रातली ही सगळ्यात मोठी साई पालखी आहे असं मी इथे नमूद करायचं वाटतं। चॅरिटेबल ट्रस्ट बोरगाव, गोरेवाडा रोड, नागपूर हे सन साईबाबा वर्धापन सोहळा उत्सव साजरा केला जातो। हा वर्ष 18वे वर्ष असून आम्ही दरवर्षी नित्यनेमानं म्हणजे दरवर्षी आम्ही साप्ताहिक कार्यक्रम हा घेतो। म्हणजे एक आठवड्याचा हा कार्यक्रम असतो। याच्यामध्ये भजन, कीर्तन, ब्लड डोनेशन कॅम्प, तसेच दरवर्षी 13 फरवरीला साईबाबांची पालखी मिरवणूक बोरगाव, बर्डे लेआउट, एकता नगर या परिसरातून निघल्या जाते। तसेच 14ला आम्ही यज्ञ, तसेच 15 तारखेला महाप्रसाद करतो। या महाप्रसादाला या परिसरातील गिट्टेदान, बोरगाव, हजारीपाड, झिंगाबाई टाकळी इतरत्रही लांबून फार भरपूर लोक येतात। जवळपास इथे 10 ते 15 हजार लोकांचा महाप्रसाद होतो। दरवर्षी सगळ्या समाजातील लोक, सगळ्या धर्माचे लोक या पालखी मिरवणुकीला उत्साहाला आम्हाला दरवर्षी प्रोत्साहनाने आम्हाला खूप मदत करतात। आम्ही या परिसरातील सर्व धर्माच्या लोकांचे खूप आभारही मानतो। या परिसरातील राजकीय नेते असो, नगरसेवक असो, आमदार असो, हे सुद्धा आमच्या या कार्यक्रमाला हातभार लावतात। आमचे मार्गदर्शक जसे घनश्यामजी मेघे आहे, नरेश भाऊ बर्डे आहे, नगरसेवक भूषण शिंगणे आहे, इतर अजूनही नगरसेवक आहे, ते सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनही करतात, मदत करतात। आणि कार्यक्रमाला ज्या कार्यक्रमाला महाप्रसादाला जे लोक येतात, त्या महाप्रसादात सुद्धा असंख्य लोक जे येतात ते सगळे साईबाबाच्या आशीर्वादाने कृपेने दरवर्षी भरभरून म्हणजे आम्ही कुठले बफे न ठेवता पंक्तीचं आयोजन करतो। तरीसुद्धा 10 ते 12 हजार लोक जेवण करून इथून प्रसाद साईबाबांचा प्रसाद घेऊन इथे जातात। समाचार वृत्तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरेसह दुर्गेश कोटीसह रिंकू पानतावणे, नागपूर।